विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकेसंबंधीची माहिती आणि पेपर कसं सोडवायचं या दोन गोष्टी बऱ्याचशा शिक्षकांनी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आज मॅथ्स 1 म्हणजे जुन्या काळामध्ये आम्ही त्याला अल्जेब्रा असं म्हणत होतो, त्या विषयासंबंधीची सर्व माहिती या ठिकाणी, पेपर कसा सोडवायचा, मार्क आपले कुठं कमी होतात, आपले मार्क कमी होऊ नये असं वाटत असेल तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, एक साधारणपणे 30 ते 35 मिनिटांमध्ये या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. अतिशय काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर जर एखादी शंका असेल तर मला शाळेत भेटल्यानंतर केव्हाही तुम्ही विचारा, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता मागच्या वर्षीच्या 2 वर्षापूर्वीच्या अभ्यासक्रमात आणि या अभ्यासक्रमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 प्रकरणं तुमची कमी झालेली आहेत. ती 2 प्रकरणं कोणती आहेत तर फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक. म्हणजे आता तुमचा जो पेपर निघणार आहे तो फक्त 4 प्रकरणावर निघणार आहे आणि या 4 प्रकरणाचा सुद्धा बराचसा भाग या ठिकाणी कमी झालेला आहे. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी खूप लिमिटेड सिलेबस तुम्हाला या ठिकाणी आहे. जर सिलेबसचा विचार केला, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन कंप्लीट आहे आणि प्रोबॅबिलिटी कंप्लीट आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ज्यावेळेस आपण करतो तर खूप कमी पोर्शन आहे आणि त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक चॅप्टर आपल्याला हा महत्त्वाचा वाटणार आहे. बोर्डाने आतापर्यंत एका चॅप्टरला किती मार्क असं कुठेही सांगितलेलं नाही. प्रत्येक शिक्षक आपल्या आपल्या मनानुसार या ठिकाणी सांगतोय की अमुक इतक्या प्रकरणाला इतके मार्क आहेत, पण प्रत्यक्षात असं कुठेही बोर्डाकडून कुठलं आलेलं नाही आहे. पण बाय अँड लार्ज असं आपल्याला म्हणता येईल की ही 2 प्रकरणं किंवा ही 3 प्रकरणं जास्त महत्त्वाची आहेत आणि तुलनेने प्रोबॅबिलिटीला या ठिकाणी आपल्याला मार्क थोडेसे कमी दिले तरी चालतील. मग या ठिकाणी या 4 साधारण प्रकरणाचा विचार केला तर एकूण तुमचा जो पेपर निघणार आहे तो 60 मार्काचा पेपर निघणार आहे. म्हणजे तुमचे जे मान्य मार्क आहेत 40, त्याच्यापेक्षा 1.5 मार्काचा पेपर निघणार आहे. आणि या पेपर निघत असताना या ठिकाणी सर्वसामान्य मुलांचा विचार करून हा पेपर काढलेला असतो. त्यामुळं पहिले 3 प्रश्न जे असतात हे नॉर्मल मुलांना येतीलच असे प्रश्न असतात आणि जे हुशार विद्यार्थी आहेत, म्हणजे आता तुम्ही टॅलेंट बॅचसाठी म्हणून सांगतो, तर त्या विद्यार्थ्यांनी 4था आणि 5वा प्रश्न जर चांगल्या पद्धतीने केला तर निश्चितपणे तुम्हाला मार्क कमी होण्यात कुठेही चान्स असणार नाही किंवा कोणी तुमचे मार्क या ठिकाणी कमी करू शकणार नाही. मी तुम्हाला बऱ्याच वर्गामध्ये सांगितलेले की प्रोसिजर कशी असती, की एक्झामिनर काय करतो, मॉडरेटर काय करतो आणि चीफ मॉडरेटर काय करतो. हे तिघही जी व्यक्ती असतात ह्या मार्क कमी करण्यासाठी नाही, तुम्हाला ॲक्युरेट मार्क मिळवायत यासाठी खूप प्रयत्न या ठिकाणी करत असतात. आणि फक्त तुम्ही तुमचा पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, काय अपेक्षित आहे, तुम्ही ज्यावेळेस पेपर देता त्यावेळेला प्रत्यक्षात तो पेपर त्या शिक्षकाशी बोलला पाहिजे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मार्क देताना कोणताही आणि कसलीही अडचण त्या शिक्षकाला येत नाही. पेपर लिहित असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या विचार करत असताना समासानंतर एक छोटी रेख की जी तुमचे सब क्वेश्चन्स लिहिण्यासाठी आणि साईडला एक रेष की ज्यामध्ये बरोबर तुम्ही तुमचा पेपर सोडवला पाहिजे. पेपर लिहित असताना तुमचं अक्षर समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे, आकडे कळले पाहिजेत, 9, 6, 7 यातला फरक कळला पाहिजे, एक व्यवस्थित लिहिता पाहिजे, एवढी काळजी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरुवात झाला पाहिजे, हे तर वर्गात मी प्रत्येक वेळेला सांगतोय. उपप्रश्न तुम्ही एकाखाली एक लिहिले तरी चालतील, पण प्रत्येक नवीन प्रश्न हा नवीन पानावरच सुरुवात झाला पाहिजे, कारण ते मार्क देताना खूप आवश्यक असतं आणि त्यानुसार तुमचं मार्किंग योग्य पद्धतीने केलं जाऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या या ठिकाणी. आता आपण या 4 प्रकरणांचा विचार करत असताना या 4 प्रकरणावर आधारित प्रश्न तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये कुठे कुठे असतील किंवा त्याची आउटलाईन काय आहे क्वेश्चन पेपरची, हा विचार या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आता मॅथमॅटिक्स मी तुम्हाला सगळं वर्गात सांगितलेलं की मॅथ्स 1चा पेपर हा 40 मार्काला असतो आणि 10 मार्काची इंटरनल वर्क असतं. अशा पद्धतीने हे 50 मार्क M1 साठी असतात आणि 50 मार्क M2 साठी असतात. या 10 मार्कामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या आम्ही तुम्हाला शाळेमध्ये सांगू. आता आपण जो विचार करणार आहे हा 40 पैकी. आता गणित हा विषय स्कोरिंग सब्जेक्ट आहे. 100 पैकी 100 मार्क पडले पाहिजेत अशी प्रत्येक पालकाची आणि प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते आणि मग त्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करत असतो. मग ते प्रयत्न कोणत्या दिशेने झाले पाहिजेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुमचा जो पेपर तपासला जातो हा स्टेप वाईज पेपर तपासला जातो. गणितामध्ये विशेषतः M1 आणि M2 मध्ये या ठिकाणी
फार कमी प्रश्न आहेत की ज्याला 1 मार्क या ठिकाणी असतो. बरेचसे प्रश्न असे आहेत की ज्याची मार्काची सुरुवात ही अर्ध्या मार्कापासून या ठिकाणी केली जाते आणि अशाच पद्धतीने आम्हाला मार्क देणं गरजेचं असतं. आम्हाला ब्लॉक मार्किंग म्हणजे तुमचं एखादं गणित बरोबर आलेलं आहे, पूर्ण बरोबर केलं, 4 काय 3 असतील असे मार्क आम्हाला देता येत नाही आणि त्यामुळं आम्ही प्रत्येक स्टेप या ठिकाणी चेक करतो आणि ती स्टेप बरोबर असेल तर त्याच्या पुढे छोटी खूण. आता हे गणित तुम्ही लिहिलेले, आम्हाला इथं काही करता येत नाही, इथं अर्धा मार्क, इथं अर्धा मार्क, म्हणजे साईडला या ठिकाणी तुमचे मार्क लिहिणं. आम्हाला तुम्ही जो मॅटर लिहिलेला असतो त्या मॅटरवर कोणत्याही प्रकारच्या खाणा आणि खुणा आम्हाला करता येत नाही. मी तुम्हाला हे सांगितले की एक्झामिनर जो असतो तो लाल रंगाने पेपर तपासत असतो आणि मॉडरेटर त्याच्या ज्या काही करेक्शन असतील तर त्या काळ्या पेननी करत असतो आणि या दोघांच्या करेक्शन हिरव्या पेननी चिप मॉडरेटर करत असतो. अशा पद्धतीने याच्या अगोदरची पद्धत पेपर तपासण्याची होती. मग आता या 40 मार्कासाठी एकूण मार्काचा पेपर तुम्हाला 60 आहे. मी आत्ताच सांगितलं की दीडपट मार्क तुम्हाला जास्त आहे. मग या 60 मार्कापैकी आपल्याला 40 मार्क या ठिकाणी मिळवायचे आणि हे 40 पैकी 40 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे. हेही मी वर्गात बऱ्याच ठिकाणी सांगितले की ज्या वेळेला एक्झामिनर कडून मॉडरेटरकडे पेपर जातात त्यावेळेला 40 मार्काचे पेपर हे वेगळे ठेवले जातात आणि 39 पासून खाली असणाऱ्या मार्कांच्या पेपरचा गठ्ठा वेगळा असतो. म्हणजे एक्झामिनरच्या हातातून आपल्याला 40 पैकी 40 मार्क पडणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या पेपर वेगळ्या गठ्ठ्यात जाणार आहे, अदरवाईज तुमचा पेपर इतरांसारखा सामान्य गठ्ठ्यामध्ये जाणार आहे. मग आता क्वेश्चन पेपर पाहत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 1. आता या 1 ला मी महत्व का देतो? जर 1 मध्ये तुमचे आउट मार्क गेले तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी 40 पैकी 40 मार्क पडू शकतात, अन्यथा मार्क पडू शकत नाहीत. हे वर्गामध्ये मी बऱ्याच वेळेला समजावून सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न हा जरी आपल्याला अत्यंत सोपा वाटत असला तरी सगळ्यात कमी चुका या त्या प्रश्नामध्ये होणं गरजेचं आहे. तिथं एक जरी चूक झाली तरी तुम्ही थेट 39 वर येणार, हे 100% खरं आहे. मग आता पहिल्या प्रश्नाचा विचार करत असताना पहिल्या प्रश्नामधला ए आकडा आहे तो MCQ. इथं 4 पैकी 4, देर इज नो ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 1. 4 पैकी 4 सोडवायचे तुम्हाला आणि MCQ सोडवत असताना मी प्रत्येक वेळेला सांगतोय की तुम्हाला फक्त आणि फक्त क्वेश्चन नंबर 1A त्याचा असणारा 1A आणि त्याचा असणारा ऑप्शन म्हणजे समजा बी ऑप्शन असेल तर एवढाच बी लिहायचा पहिल्या प्रश्नाचा, दुसऱ्या प्रश्नाचा सी ऑप्शन असेल तर एवढाच लिहायचा आणि तिसऱ्या प्रश्नाचा डी ऑप्शन असेल तर तो एवढाच लिहायचा आणि चौथ्या प्रश्नाचा जर समजा ए ऑप्शन असेल तर तो एवढाच फक्त लिहायचा. आता बऱ्याच वेळेला आपला स्वतःवर विश्वास नसतो आणि त्यामुळं दुसऱ्याचं उत्तर आपल्याला बरोबर वाटत असतं. समजा तुम्ही सी लिहिलं, हे खोडलं आणि इथं बी लिहिलं तर हे उत्तर स्वीकारायचं का नाही याच्याबद्दल बोर्डाने सांगितलेले की ओनली फर्स्ट आन्सर विल बी ट्रीटेड ॲज अ करेक्ट आन्सर. त्यामुळं हे उत्तर स्वीकारल का नाही हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे इथं लिहिताना तुमचे 4 करेक्ट आन्सरच असले पाहिजे आणि याच्याशिवाय वेगळं कोणतंही उत्तर असता कामा नये. आता समजा इथं 99.99% इथं कोणतेही कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागत नाही. पण जर समजा एखादा प्रश्न आला की ज्याचं कॅल्क्युलेशन करायचंय तर शेवटच्या पानावर रफ पेज म्हणून या ठिकाणी पेन्सिलने लिहायचं, तिथं कॅल्क्युलेशन करायचं. इथं फक्त आणि फक्त तिथं जो तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ABCD एवढंच फक्त येणं अपेक्षित आहे, बाकी तिथं काहीही येता कामा नये. पहिला A हा अतिशय महत्वाचा आहे. इथं जर तुमचे 4 पैकी 4 आणि बी मध्ये 4 पैकी 4 आले की तुम्ही या ठिकाणी एक्झामिनरला टेन्शन द्यायला सुरुवात करता, कारण पुढे जर तुमचे मार्क कुठे जात नसतील तर तुम्ही 40 पैकी 40 तुम्हाला मार्क मिळाले हे 100% गृहीत धरून चालायचं. मग या पद्धतीने पहिला प्रश्न, आता पहिल्या प्रश्नामध्ये साधारणपणे या ठिकाणी पुस्तकामध्ये जे MCQ दिलेले ते आणि पुस्तकामध्ये आपण अभ्यास करत असताना काही MCQ पाहिलेले आहेत यांचा विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे पहिलं काम आहे की पुस्तकामध्ये प्रॉब्लेम सेट 1, 2, 3, 4 काय जे असते त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन प्रोबॅबिलिटी यांचे सगळे प्रॉब्लेम सेट मधले MCQ आणि
आपण वाचत असताना जर काही आपल्याला वेगळे एमसीक्यू सापडले तर ते या ठिकाणी पाहायचे आणि त्याचं कलेक्शन करून ठेवायचं आणि ते कलेक्शन करत असताना या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याचा उत्तर काय येतं, कोणती रीत वापरली हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की पुस्तकातल्या एमसीक्यू मध्ये थोडासा बदल केला जातो, आपण उत्तर पाठ केलेलं असतं आणि आपण तेच उत्तर देतो आणि बदल केलेला आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो की प्रत्येक प्रश्न पहिल्यांदा वाचा, मनाशी त्याची पूर्ण तयारी करा आणि मगच उत्तर या ठिकाणी लिहा. बोगस किंवा वेग उत्तर कोणतेही लिहू नका, कारण त्याचा तुम्ही जर एखाद्या गोष्टीचं वेग उत्तर लिहिलं तर त्याचा परिणाम पेपर तपासणीवर होऊ शकतो. त्या शिक्षकाला लक्षात येते की हा मुलगा वेग उत्तर देतोय, त्यामुळे पुढे याची काळजीपूर्वक उत्तर आपण तपासली पाहिजेत आणि त्याचा एकूण मार्कावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या हातून वेग उत्तर जाणार नाही एवढी काळजी प्रत्येकाने पहिल्या प्रश्नामध्ये घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न बी, प्रश्न पहिला बी याच्याकडे इथं पण सॉल्व 4 आउट ऑफ 4 चारच प्रश्न दिलेले आहेत आणि चारच या ठिकाणी प्रश्न तुम्हाला सोडवायचे. यालाही 4 मार्क आहेत. या पूर्ण प्रश्नाला 8 मार्क ऑप्शन सहित आणि ऑप्शन जरी धरला तरी 8च मार्क या ठिकाणी आपल्याला होतात. त्यामुळे अत्यंत महत्वाचा असणारा प्रश्न आहे. मग आता बी मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, साधारणपणे 2 किंवा 3 स्टेप असणारी गणित ही बी मध्ये विचारली जाऊ शकतात. मग याच्यामध्ये काय एखाद्या वेळेला या ठिकाणी तुम्हाला चार्ट जो दिलेला असतो त्या चार्ट मधल्या 2 गोष्टी या ठिकाणी टेबल जर दिला असेल आणि टेबल मध्ये 2 गोष्टी जर तुम्हाला ब्लँक दिले असतील तर त्या सोडवायला सांगितले तर अशा पद्धतीचे प्रश्न हे या ठिकाणी असतात. पुस्तकाची रचना आपण जर पाहिली तर पुस्तकाची रचना 1 मार्काची, 2 मार्काची, 3 मार्काची आणि 4 मार्काची अशा पद्धतीने केलेली आहे. ती पुस्तकाची रचना जर आपण पाहिली म्हणजे प्रॅक्टिस सेट असेल किंवा प्रॉब्लेम सेट असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने पेपर मध्ये गणित येऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल. तर पहिला प्रश्न माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला जर 40 पैकी 40 मार्क मिळवायचे असतील तर या प्रश्नामधला अर्धा मार्क सुद्धा जाऊन चालणार नाही, हे इतकंच काळजीपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आता आपण प्रश्न दुसरा ए ऍक्टिव्हिटी दिलेले आहेत. या ऍक्टिव्हिटी 3 दिलेले आहेत आणि त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. मार्क आहे 4 आणि ऑप्शन सेट मार्क होतात 6. म्हणजे इथं तुम्हाला चॉईस आहे. पहिल्या प्रश्नामध्ये देयर इज नो चॉईस, दुसऱ्या ए मध्ये तुम्हाला चॉईस आहे. 3 प्रश्न आहेत आणि त्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. आता इथं 2 सोडत असताना बोर्डाकडून स्ट्रिक्ट सूचना अशा आहेत की तुम्हाला 4 या ठिकाणी रिकामे बॉक्स असणार आहे आणि या प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचे 2 मार्क या ठिकाणी पूर्ण होतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा असतो की सर ही ऍक्टिव्हिटी सोडताना काही स्टेप गाळलेल्या असतात का, तर काही ठिकाणी काही प्रश्नामध्ये या गाळलेल्या असतात. मग आम्ही सर कसं सोडवायचं, तर याच्यासाठी साधा आणि सोपा उपाय म्हणजे ऍक्टिव्हिटी पूर्ण लिहून घ्यायची आणि त्याच्या खाली ती ऍक्टिव्हिटी क्लिअर कट सोडून टाकायची. कुठले ऑप्शन्स स्टेप्स गाळलेल्या आहेत त्या बघायच्या आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी ते लिहिणं आणि त्याला बॉक्स करणं अत्यंत महत्वाचं आहे. 2 वर्षापूर्वी या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही बोर्डामध्ये पेपर तपासत होतो 40 पैकी 40, त्यावेळेला 1-2 मुलांचे मार्क आम्ही असे कमी केले की त्यांनी बॉक्सेस केलेले नव्हते. कारण बॉक्स मध्येच उत्तर लिहा असं प्रश्नामध्ये सांगितलं आणि त्यांनी बॉक्स केले नव्हते. मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की जर त्यांनी प्रश्नाप्रमाणे उत्तर दिलं नसेल किंवा ती तिथं ऍक्टिव्हिटी ची आवश्यकता बॉक्स आहेत आणि ते काढले नसतील तर त्याचे मार्क आपण कमी करू शकतो आणि त्याला आम्ही 39 वर आणलं होतं. त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे की आपण लिहिलेल्या उत्तराला पेन्सिलनी बॉक्स केलेले आहेत का. त्यामुळे इथं आता क्लिअर कट की एखाद्या प्रश्नामध्ये समजा स्टेप गाळलेले असतील तर खाली व्यवस्थित सोडवून घ्यायचं गणित आणि आपल्याला वर जे काही काही बॉक्स मध्ये विचारलेलं आहे तेवढी फक्त उत्तरं तिथं अपेक्षित लिहून टाकायची आणि 4 बॉक्स या ठिकाणी येतात. आपल्या लक्षात येईल की 2 मार्काचा प्रश्न आहे, 4 बॉक्स आहेत, 3 विचारलेले. चॉईस तुम्ही करा त्यातले कोणते 2 निवडायचे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी त्याचे 4 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे. त्यानंतर ब मध्ये आपण आलो. ब मध्ये सॉल्व एनी 4 आउट ऑफ 5 5 प्रश्न दिलेले आहेत, 4 सोडवायचे आहेत, मार्क 8 आहेत आणि ऑप्शन सहित 10 मार्क आहेत. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला चॉईस आहे, एखादा प्रश्न तुम्ही टाळू शकता. परंतु माझं पर्टिक्युलर म्हणणं आहे की 4 गणित सोडवल्यानंतर थोडी जागा तिथं ठेवून टाका
आणि ते जर 5 गणित तुम्हाला येत असेल 100% ते 5वं गणित सुद्धा नंतर तुम्हाला वेळ राहतोय असं वाटलं की लगेच सोडून टाका. आपल्या लिखाणामध्ये प्लस मायनस मध्ये काही चूक झाली असेल आणि तेच गणित जर अर्धा मार्काचं एखादं कमी झालं तर हे गणित आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे याचाही विचार या ठिकाणी करा. इथं सुद्धा साधारणपणे 4 ते 5 स्टेपची गणित आहेत. प्रत्येक स्टेप अर्ध्या मार्काला आहे. त्यामुळे या ठिकाणी गणित सोडवताना आपल्याला जर आवश्यकता असेल तर डायग्राम काढायची अजिबात हायगय करू नका. डायग्राम, त्याच्यानंतर युनिट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत मी पहिल्या खरं तर बी मध्ये सांगायला पाहिजे, तर जे उत्तर आहे त्या उत्तराला बॉक्स करायला अजिबात विसरायचं नाही. इथं पण त्याची गरज आहे आणि इथं पण त्याची गरज आहे. बॉक्स इट इज द इम्पॉर्टंट आन्सर तुमचं काय ते बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे आता बी मध्ये लक्षात काय ठेवायचं, साधारणपणे 4 ते 5 स्टेपची गणित. जर समजा डायग्राम असेल तर डायग्राम काढा, युनिट असेल तर युनिट द्यायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं उत्तर हे बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने पहिला आणि दुसरा प्रश्न जर आपण पूर्ण केला तर थोडस जर आपण पाहिलं तर 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 8 20 50% मार्क तुमचे कंप्लीट झाले. बघ समोरच आहे 4 आणि 4 8 हे ऑप्शन सहित मार्क आहेत, हे कंपल्सरी मार्क आहेत. 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 8 20 तुमचं टेन्शन 50% रिलीज या ठिकाणी झालं. कारण आता फक्त 3 प्रश्नामध्ये तुम्हाला 50% मार्क या ठिकाणी मिळवायचे आहे. म्हणजे पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याची या ठिकाणी जर आपण अनालिसिस केलं पूर्ण तर ते अनालिसिस आपल्या लक्षात येते की पहिले 2 प्रश्न आपण केले आणि बरोबर साधारणपणे 11ला जर पेपर तुमचा सुरू होत असेल तर हे 2 प्रश्न साधारणपणे 11:40 पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे राहिलेले आता इथं साधारणपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ह्या 2 प्रश्नाला मी 40 मिनिटं देतोय आणि या 3 प्रश्नाला मी 60 मिनिटं देतोय. म्हणजे 60 आणि 40 100 मिनिटं झाली. साधारण 2 तासाचा पेपर आपण गृहीत धरूया. मार्क वेळ वाढवणार वगैरे त्या सगळ्या गोष्टी 120 मिनिटं आहेत आणि ही जी 20 मिनिटं आहेत त्यातली 10 मिनिटं तुमच्या पेपर तपासण्यासाठी या ठिकाणी पुरेशी होतात. त्यामुळे पहिला 2 प्रश्न 40 मिनिटांमध्ये अगदी घड्याळ लावून 11ला जर शार्प लिहायला सुरुवात केली तर 11:40ला तुमचा पहिला आणि दुसरा प्रश्न व्यवस्थित लिहून पूर्ण होणं गरजेचं आहे. 40चे थोडेसे 45 झाले तरी काही हरकत नाही. हे आपल्या मनावर आहे की आपण कोणती गोष्ट किती वेळात पूर्ण करू शकतो. ही व्यक्तिपरत्वे बदलणारी गोष्ट असल्यामुळं 11:40 ते 11:45 शार्प आपला दुसरा प्रश्न पूर्ण होणं गरजेचं आहे. थोडंसं पाणी प्या. तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसऱ्या प्रश्नामध्ये परत ऍक्टिव्हिटी आहे, एकच ऍक्टिव्हिटी आहे आणि 2 या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि 2 ऍक्टिव्हिटी मधली एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला चॉईस करायची. आता इथं सुद्धा 3 मार्क आहेत, 6 बॉक्सेस आहेत, प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क आहे आणि त्यामुळं मगासारखंच ऍक्टिव्हिटी पूर्ण लिहून घ्यायची बॉक्सेस सहित आणि खाली ते गणित पूर्ण सोडवून घ्यायचं आणि जी उत्तर वर अपेक्षित आहेत ती उत्तर त्या ठिकाणी लिहून टाकायचे. या दोन्ही प्रश्नामध्ये ही काळजी घ्यायला हरकत नाही. त्यानंतर बी सॉल्व 2 आउट ऑफ 4 4 गणित दिले, 2 सोडवायचे. मार्क आहेत 6 आणि एकूण मार्क आहेत 12 कारण 4 त्रिक 12. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. म्हणजे साधारणपणे 6 ते 8 स्टेप या ठिकाणी होऊ शकतात आणि तुम्हाला इथं 3-3 मार्क येऊ शकतात. साधारणपणे जर विचार केला तर पुस्तकामध्ये शेवट असणारी जी गणित असतात की ज्या गणिताला डायग्राम गरजेची आहे किंवा ज्या गणिताच्या स्टेप्स एकापेक्षा जास्त आहेत किंवा ज्या गणितामध्ये 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट एकत्र आलेले आहेत तर अशा प्रकारची गणित ही बी मध्ये यायला हरकत नाही. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे सोडवू शकतो. मग आता इथं 50% मार्क मी मग सांगितलं 6 आणि 3 9 मार्क वाढले. 9 मार्क जर वाढत असतील तर जवळजवळ आता फक्त 11च मार्काचा प्रश्न राहिला 100% मार्क मिळवण्यासाठी. म्हणजे तिसरा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सोडवता 70 ते 75% पेपर हा तुमचा या ठिकाणी कंप्लीट होत आलेला आहे. म्हणजे तुमचं टेन्शन अजून थोडंसं रिलीज झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आता ज्याच्यासाठी आपण ही टॅलेंट बॅच केलेली आहे म्हणजे पहिले 3 प्रश्न हे सामान्य मुलांनी सोडवलेच पाहिजेत अशी बोर्डाची अपेक्षा आहे. त्यात आम्ही परत सुधारणा थोडीशी अशी करतो की पहिले 2 प्रश्न जरी सोडवले तरी 50% मार्क तो मुलगा या ठिकाणी घेऊ शकतो. अधिक थोडासा अभ्यास केला तर या ठिकाणी राहिलेले 20-22% मार्क त्याला मिळू शकतात.
आता क्वेश्चन नंबर 4 कडे आल्यानंतर बऱ्याच पालकांचे आणि मुलांचे प्रश्न असतात की सर प्रश्न चौथ्यामध्ये कोणती गणित येतात. तर साधारणपणे आता हे सगळं कोरोनाच्या वेळेस आम्हाला सांगितलेलं ट्रेनिंग मध्ये आहे की साधारणपणे क्वेश्चन 4 मध्ये ही टेक्स्टबुकवर आधारित परंतु पुस्तकात नसणारी, म्हणजे ह्याचा अर्थ काय घ्यायचा, म्हणजे एखादी कन्सेप्ट फॉर एक्झाम्पल पायथागोरस थेरम, पायथागोरस कन्सेप्ट ही तुम्हाला माहिती आहे. आता ऍक्च्युली M2 मधलं सांगतोय, M2 मध्ये नाही सांगायला पाहिजे मी. अरिथमेटिक प्रोग्रेशन ही कन्सेप्ट माहिती आहे की पहिली टर्म कशी काढायची, कॉमन डिफरन्स कसा काढायचा. तर याच्यावर ऍप्लिकेशन मग जर आपण असेल तर ते ऍप्लिकेशन या ठिकाणी येऊ शकतं की जिथं एक किंवा दोन कन्सेप्ट एकत्र येऊ शकतात. इथं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क आहेत, म्हणजे तुमचं साधारणपणे 10 स्टेप, 9 ते 10 स्टेप या ठिकाणी येऊ शकतात. आणि याच्यामध्ये 2 किंवा 3 कन्सेप्ट एकत्र झालेले असतात. अशी 2 गणित तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहेत आणि मार्क घ्यायचे आहेत 8. तुम्हाला 3 दिलेले आहेत, म्हणजे इथेही तुम्हाला चॉईस दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगता येतं की 3 पैकी कोणती 2 गणित जर आपण सोडवली करेक्ट तर तुम्हाला कोणताही या ठिकाणी मार्क देताना प्रॉब्लेम येणार नाही. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला मार्क भरपूर मिळतात तो प्रश्न म्हणजे हा. कारण सगळ्यात जास्त मार्क कमीत कमी सोडवून जास्तीत जास्त मार्क या 2च प्रश्न सोडवायचे आणि 8 मार्क घ्यायचे. 2 प्रश्न सोडवले की 8 मार्क, आणि 8चा जर विचार केला आपण अगदी टक्केवारीचा जर विचार केला तर 20% मार्क हे साधारणपणे होतात. कारण आपला 40 मार्काचा पेपर आहे. 8×45 म्हणजे 20%, 20%, 20%, 20% आणि 20%, 5 वेळेला केले की 100%, म्हणजे 20%ने तुम्ही या ठिकाणी जास्त पुढे जाऊ शकता. तर अशा पद्धतीने चौथा प्रश्न सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पुस्तकामध्ये सोडवून दिलेली गणित शिवाय, स्टार मार्क केलेली गणित शिवाय, कन्सेप्ट बेस्ड एक्झाम्पल याच्यासाठी यामध्ये येऊ शकतात. पण आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता फार अवघड गणित येतील असं काही वाटत नाही, अनुभवाने सांगतोय. पण मीडियम रेंज मधली गणित इथं यायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, लास्ट क्वेश्चन. आता हा फक्त आणि फक्त विचार करणारी जी मुलं आहेत त्या विचार करणाऱ्या मुलांसाठी हा प्रश्न या ठिकाणी. इथे काय केलेले, 2 प्रश्न दिलेले, त्यापैकी एक प्रश्न विचारायला सांगितलेला आहे. मार्क 3 आहे आणि एकूण 6 मार्क या प्रश्नाला आहेत. म्हणजे इथं तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्या प्रश्नांची फारशी कल्पना तुम्हाला असणार नाही, परंतु थोडस जर विचार केला, थोड्याशा चांगल्या पद्धतीने त्याचा विचार केला, म्हणजे थोडं आपली जी पारंपरिक मार्ग आहे तो पारंपरिक मार्ग सोडून जर वेगळा विचार केला तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह केला जाऊ शकतो. आणि हे सगळे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर विदाउट ऑप्शन तुम्हाला 40 मार्क आहेत आणि ऑप्शन सहित 60 मार्क या ठिकाणी मिळतात. तर अशा पद्धतीने साधारणपणे ही क्वेश्चन पेपरची आउटलाईन आणि सिलेबस आणि काय काय अपेक्षित आहे हे या ठिकाणी माझ्याकडून तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. याशिवाय अजून काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. व्हाईल सॉल्विंग अ प्रॉब्लेम, राईट प्रॉपर स्टेप्स, गिव्हिंग रिझन्स व्हेनेवर नेसेसरी. रिझन्स अतिशय महत्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही x + y किंवा सॉरी 2x + 3y ब्रॅकेट स्क्वेअर हा वर्ग करत असेल तर तो लिहिला पाहिजे a² + 2ab + b². अशा पद्धतीने ते लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे रिझन देणं आवश्यक आहे. समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही सर्कलचं या ठिकाणी एरियाचं सूत्र वापरलं, सो एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे πr². म्हणजे तुम्हाला रिझन हे त्या ठिकाणी देता येणं गरजेचं आहे. त्यानंतर अंडरलाईन द फायनल आन्सर इन ब्ल्यू ऑर ब्लॅक ऑर पुट इन अ बॉक्स अराउंड द आन्सर. मी आता सांगितलं की जे उत्तर येतं त्याला अंडरलाईन तर करा, नसेल तर बॉक्स टाका, त्याशिवाय म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते लक्षात येणार नाही. तिसरी, ऑलवेज स्टार्ट द आन्सर ऑन अ न्यू स्टार्ट द आन्सर टू अ न्यू क्वेश्चन ऑन अ न्यू पेज. नवीन पानावर नवीन प्रश्न लिहा. हे तर आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतोच आहे. ऑल द सब क्वेश्चन्स ऑफ अ पर्टिक्युलर क्वेश्चन शुड बी आन्सर्ड इन अ कंटिन्युअस मॅनर. आता हा एक भाग माझ्या दृष्टीने महत्वाचा या ठिकाणी वाटतो. तो भाग या पद्धतीने सांगता येतो की जर समजा या ठिकाणी प्रश्न पहिला आपण जर घेत असू तर तो प्रश्न पहिला घेतल्यानंतर
पेजची आउटलाईन सांगतो थोडक्यात. तर हे समजा तुमचं पेज आहे. हा समास तुम्हाला दिलेला आहे. आता याच्या पुढं या पद्धतीने एक रेष आणि एक रेष अशी ओढून घ्या आणि या साईडला एक रेष ओढून घ्या. क्वेश्चन नंबर इथं क्वेश्चन 1A, पहिला प्रश्न A, दुसरा त्याचं उत्तर B, तिसऱ्याचं उत्तर C आणि चौथ्याचं उत्तर A. आता तपासत असताना आम्ही काय करणार, 1 मार्क 1 मार्क 1 मार्क 1 मार्क या पद्धतीने. बघा मी तपासत असताना कुठे आत जात नाही आणि इथे 4 मार्क असणार याचे. त्यानंतर क्वेश्चन 1B. आता आपल्याला क्वेश्चन बी मध्ये सॉल्व्ह केले, काही लिहायचं नाहीये. त्यातला पहिला आकडा, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप या पद्धतीने लिहिली. इथं आन्सर आलं. मग आम्ही काय करणार, याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क या पद्धतीने दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न. इथं 4 मार्क पडले, इथे 4 मार्क पडले. हे 4 आणि 4, इथं खाली T बरोबर 8 आणि इथं वर लिहिताना क्वेश्चन 1 A B 4 which is equal to 8 या पद्धतीने पहिल्या पानावर तुमचे मार्क लिहिले जातात. म्हणजे क्वेश्चन नंबर A लिहिला, B लिहिला, त्या शिक्षकाला तपासायला सोपं झालं. इथं 8 पैकी 8 लगेच ते वर आले. मोजताना तो पहिल्या पानावर परत 8 मार्क या ठिकाणी लिहिणार. तर अशा पद्धतीने पुढची जी माझी महत्वाची सूचना आहे ती की एक सब क्वेश्चन सुरू केले की त्याचे सगळे सब क्वेश्चन त्याच्या बरोबर खाली आले पाहिजेत. मग 1 2 3 4 असू द्या. विशेषतः आपल्या गणिताला काही प्रॉब्लेम नाही आहे. गणितामध्ये क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 इथं सब क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन 4 मध्ये काहीच नाही आहे कारण 2च लिहायचे आणि क्वेश्चन 5 मध्ये तर 1च लिहायचं. त्यानंतर युअर रायटिंग शुड बी नीट अँड क्लीन. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता खरं तर 10वीच्या मुलांना सांगायची गरज नाहीये की डाग नाही पडला पाहिजे, आपल्या याच्यावर पाणी नाही सांडलं पाहिजे, हात कुठलाही तिथं उमटला नाही पाहिजे. तुमचा पेपर समोरच्या व्यक्तीला तपासावा वाटला पाहिजे इथपर्यंत काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हॅव प्रॅक्टिस ऑफ सॉल्विंग क्वेश्चन मेथोडिकली. मेथड प्रमाणे, लॉजिकली आणि मेथड प्रमाणे तुम्ही तुमची उत्तरं लिहिली पाहिजेत. उगो कुठलीही पद्धतीने स्कॉलरशिपच्या पद्धती वापरून, ते स्कॉलरशिप मध्ये बरोबर आहे परंतु इथे लिहित असताना व्यवस्थित त्याच्या स्टेप्स येणं गरजेचं आहे आणि त्या स्टेप्स नुसार या ठिकाणी तुमचं उत्तर असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित उपयोग केल्यानंतर, विचार केल्यानंतर तुमचा पेपर हा समोरच्या व्यक्तीला तपासावा वाटेल आणि तो पैकीच्या पैकी मार्क द्यायला सुद्धा जर तुम्ही लिहिलेलं व्यवस्थित असेल तर तो हायगाय करणार नाही. म्हणजे जितकं तुम्ही ऍट इझी त्याला पेपर तपासायला देताल तितकं ऍट इझी तो तपासेल आणि ऍट इझी तुम्हाला 38 40 जे काही तुमचे मार्क असतील ते मार्क्स या ठिकाणी तो देणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना काल सहज मी एक व्हिडिओ पाहिला. तर तो व्हिडिओमध्ये एक चांगली गोष्ट सांगितली की पूर्ण समजा उदाहरणार्थ आता अरिथमेटिक प्रोग्रेशनचा तुम्ही अभ्यास करताय, त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2 काय जे असेल ते सोडवताय, त्यातला पहिला सोडवताय तर कंटिन्युअस गणित सोडवू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय होतं म्हणे की कंटिन्युअस गणित जर सोडवली तर दुसऱ्या दिवशी परत विचार करत असताना आपल्याला वेगळा. त्यामुळं सोडवताना समजा त्याचे एक सिक्वेन्स करा. पहिलं गणित, दुसरं गणित सोडवा, तिसरं चौथं नेक्स्ट डेला सोडवा, त्याच्यानंतर तिसरं चौथं नेक्स्ट डेला सोडवा, पाचवं गणित या ठिकाणी त्याच्या नेक्स्ट डेला सोडवा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की कंटिन्युअसपणे तुम्ही त्या विषयाशी अवगत राहताल, रोज त्याच्या जवळ राहताल आणि त्यामुळे तुम्हाला मार्क पडायला कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता जाता जाता शेवटची एकच गोष्ट की या पेपरला तुम्हाला ग्राफची पुरवणी बोर्डाकडून दिली जाते. तर ग्राफ घेतल्यानंतर त्याच्यावर नंबर, त्याच्या बाजूला क्वेश्चन नंबर टाकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर एक्स अक्ष आणि वाय अक्ष पहिल्यांदा काढून घ्यायचे. एक्स ऍक्सिस ओरिजिन आणि वाय ऍक्सिस हे पहिल्यांदा काढून घ्यायचं. हे काढून घेतल्यानंतर स्केल इतकं भाग पहिल्यांदा पूर्ण करायचं आणि मगच त्याच्यानंतर तिथे जे काही तुम्ही स्केल घेतलेला आहे ते स्केल घ्यायला मग सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने आणि याच्यावर शक्यतो या ठिकाणी जे जे काही काम करतात
ते काम या ठिकाणी पेन्सिलच्या साह्यानेच करा. पेनचा शक्यतो याच्यावर वापर करू नका. तर हा एक महत्वाचा भाग किंवा महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येते. जे काही कॅल्क्युलेशन करायचे ते पाठीमागच्या बाजूला पेनने केलं तरी हरकत नाही, परंतु पेन अशा पद्धतीचं पाहिजे की ते इकडच्या बाजूला म्हणजे ग्राफच्या बाजूला उमटता कामा नये. आणि शक्यतो ग्राफचा प्रश्न सोडवत असताना त्याला शेवटी ठेवा. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की त्या ठिकाणी ग्राफ पेपरवर क्वेश्चन नंबर टाकायला विसरू नका, कारण ग्राफचा जो प्रश्न असतो तो कंटिन्युअस येत नाही, तो पुढं मागं कुठंतरी होतो आणि त्यामुळे त्या शिक्षकांना ते मार्क तुमच्या मेन प्रश्नाच्या वेळेस जिथे घ्यावे लागतात त्यावेळेस ते मागून घ्यावे लागतात. त्याला प्रोसिजर आहे. त्यामुळं या गोष्टींची थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. इतक्याच गोष्टी माझ्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. वर्गामध्ये आपण भेटणार आहोतच. अजून जरी तुमच्या काही शंका असतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या शंका सगळ्या नोट डाऊन करून ठेवा आणि त्या नोट डाऊन केलेल्या शंकाशी शाळेमध्ये आपण ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण डिस्कस करूया. इतकंच माझ्या दृष्टीने तुम्हाला सांगणं आहे की क्लीन नीट पेपर लिहा. कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेपर झाल्यानंतर पेपर दिला की त्याची चर्चा बंद करा. तुमच्या परीक्षेसाठी माझ्याकडनं परत एकदा शुभेच्छा.